पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल आमदार विक्रांत पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्या जाहीर आभाराचा कार्यक्रम रॉयल गार्डन लॉन्स, पनवेल शहर पोलीस स्टेशन जवळ साईनगर रोड, पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिडको घरे लॉटरी विजेते परिवारांनी आमदार विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील यांचे आभार मानून त्यांचा जाहीर सत्कार केला. वरती जे आदरणीय बाळासाहेबजी पाटील बसलेत, आज जरी आयुष्याच्या एका चांगल्या उंचीवरती ते असले, एका वेगळ्या टप्प्यावरती ते असले, माझ्यासारखा कार्यकर्ता जरी जीवनात काही थोडंफार बरं करत असला, यशाच्या कुठेतरी रस्त्यावरती मार्गावरती असला, तर याच पनवेल शहरामध्ये एका भाड्याच्या घरात, रेंटवरच्या घरात राहण्यापासून प्रवास सुरू झालेला आमचा हा परिवार आहे. आणि मग त्यातून संघर्षाने पुढे जात जात आमच्या वडिलांनी समाजकारण तर केलंच, राजकारण पण कसं स्वच्छ असू शकतं हेही केलंच, पण त्याच बरोबरीनं संघर्षातून त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराला ताकद देण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे अगदी धनाढ्य ह्या कॅटेगरीत कदाचित आम्ही येत नसू, पण एक सुखी जीवन जगण्यासाठी जे काही लागतं ते हक्काने, अभिमानाने आणि स्वाभिमानाने कमवणारे आम्ही सगळे आहोत. आणि जे काही कमवतो त्यातली एका भाकरीतली अर्धी भाकरी मग जनतेसाठी, पक्षासाठी, आणि अर्ध्या भाकरीमध्ये आपलं घर हे आनंदाने चालवणं, या तत्वाने चालणारे आम्ही मंडळी आहोत. आणि मी हे एवढ्यासाठी सांगतोय म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या भावना कळू शकतात, कारण आम्ही सुद्धा ह्याच प्रवासातनं पुढे आलेलो आहे. आणि म्हणून जेव्हा हा प्रश्न आमच्याकडे आला, हा प्रश्न बघितल्यानंतर जेव्हा आपल्या सगळ्या टीमनी हा प्रश्न आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांसमोर मांडला, तेव्हा मी उपस्थित नव्हतो, मी माझ्या दौऱ्यावरती होतो. आणि मी दौऱ्यावरनं परत आल्यानंतर जेव्हा हा विषय माझ्या कानावरती आला की सिडकोच्या या प्रश्नाच्या विषयामध्ये असं एक डेलिगेशन येऊन भेटलंय, सिडकोची लॉटरी झाली आहे आणि त्यांचं आता म्हणणं आहे की ह्या घरांच्या किमती खूप जास्त आहेत. मी हा प्रश्न ऐकल्या वडिलांना म्हटलं की हा प्रश्न तुम्ही म्हणताय खरं, पण मी हा प्रश्न विधान भवनामध्ये 2-3 जणांच्या तोंडून ऐकला, ते त्या विषयात चर्चा करत होते, पण त्यांच्या तोंडून तर हे येत होतं की या प्रश्नात काही दम नाही, कारण सिडको आहे ती, सिडकोनी एकदा घरं विकली की सिडको सारख्या एका अथॉरिटीकडनं तो विषय परत त्यांच्या तोंडात गेलेला काढून घेणं हे काही शक्य नसतं. आणि त्यामुळे त्या सगळ्या मंडळींची चर्चा मी जी ऐकली होती की या विषयात काही दम नाही. मग आमच्या दोघांची चर्चा झाली की त्यात काही मुद्दे आहेत की त्या आधारे आपल्याला हा विषय मांडता येईल का. आम्ही दोघांनी चर्चा केली की हा विषय फक्त भावनिक पद्धतीनं मांडून होणारा नाहीये, आम्हाला काहीतरी मदत करा, आमच्या नागरिकांना काहीतरी मदत करा, अशा पद्धतीने या विषयाकडे गेलो तर फक्त आश्वासनं मिळतील, पदरात मात्र काही पडणार नाही. हा अभ्यास आमच्या दोघांचाही पहिल्या 2-3 दिवसात झाला. आणि मग जेव्हा या डेलिगेशन बरोबर मी भेटलो, तुमच्या टीम बरोबर मी भेटलो, तेव्हा तुमच्या भावना, ज्या काही मनातलं तुमच्या ज्या काही दुःख सगळ्यांच्या होतं, ते दुःख जेव्हा मला कळालं आणि त्यातल्या काही टेक्निकल गोष्टी पण ह्या मंडळींनी सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला समजलं की हा विषय, याची खोली ही दिसते तेवढी नाहीये. सिडकोनी ही चूकच केलेली आहे आणि सिडकोला ह्या वेळेला आपल्याला धडा शिकवायचाच आहे. जर का या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंचं सरकार काम करत आहे आणि या सरकारचं विजन आहे, दृष्टिकोन आहे की शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसेपर्यंत, त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलवेपर्यंत आमची विकासाची परिभाषा पूर्णच होत नाही. जर का देवाभाऊंचं स्वप्न हे असेल तर हे सिडकोचे माजुरडे अधिकारी आहेत तरी कोण की जे आमच्या नागरिकांना त्रास देत आहेत. आमच्या देवाभाऊंचं विजन खालपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विकासाची परिभाषा खालपर्यंत पोहोचवण्यासाठी जो संघर्ष करावा लागेल तो करण्याची मानसिकता मला ठेवावी लागेल, हे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. आणि मग आम्ही विषयाला सुरुवात केली. आम्ही आमच्या सोर्सनी काही माहिती मिळवली आणि मग त्यातनं समजलं की सिडको कशा पद्धतीने या विषयामध्ये गुमराह करते. म्हणजे एका बाजूला तुम्ही 25,000 घरांची लॉटरी करता, त्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त अर्ज पहिल्यांदा येतात, मग तुम्ही किमती जाहीर करता. किमती ऐकल्यानंतर आमच्या पैकी नागरिकांच्या छातीमध्ये कळ आल्याचं वातावरण तयार होतं. मग त्यातनं अनेक लोक विड्रॉ होतात, मागे हटतात. मग जेव्हा पैसे भरण्याची वेळ येते तेव्हा 20,000 लोक पैसे भरतात. मग जेव्हा सेकंड कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची वेळ येते तेव्हा लोकांना जमत नाही, मग त्यातले 10,000 लोक उरतात. मग जर का सरकारी योजना जर का इतकी चांगली आहे, आम्हाला जर का गोरगरिबांना घरं द्यायची आहेत आणि मग जर का नागरिकांची त्याला नापसंती मिळत असेल तर हे चुकीचं आहे. मग हा विषय आदरणीय देवाभाऊंच्या
एका बैठकीत मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि साहेबांना सांगितलं की साहेब, सिडकोचे अधिकारी या विषयात आपल्याला गुमराह करतायत, ह्या ठिकाणी या प्रोजेक्टला पसंती आहे असं त्या ठिकाणी भासवण्याचा प्रयत्न करतायत, पण खाली वस्तुस्थिती तशी नाहीये. नागरिकांना जर का प्रायव्हेट बिल्डरची घरं आणि बाजूला असलेली सिडकोची घरं जर का एकाच किमतीने मिळणार असतील आणि काही ठिकाणी तर सिडकोच्या घरांच्या किमती प्रायव्हेट बिल्डरपेक्षा पण जास्त असतील, तर हा नागरिकांवर अन्याय आहे आणि ह्यात सर आपल्याला न्याय मिळवून द्यावा लागेल. फडणवीस साहेबांनी 1 मिनिटाचा विलंब न लावता त्या ठिकाणी सांगितलं की विक्रांत, जर काही वस्तुस्थिती असेल तर तू या विषयात पुढे जा, मी तुझ्या मागे मजबूतीनं आहे. आणि मग माझा धीर त्या ठिकाणी वाढला. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठेतरी हुरूप आला. विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती होत्या, त्यावेळेला आम्हाला आमदारांना आपापल्या विधानसभा क्षेत्रातले प्रमुख 5 प्रश्न काढून द्या अशी निवेदनं आदरणीय फडणवीस साहेबांनी मागवली. मी इतर 4 प्रश्न हे दुसऱ्या विषयांचे दिले जे आपल्या जीवनाशी निगडित आहेत, पण त्यातल्या सगळ्यात 1 नंबरचा प्रश्न मात्र माझा हा होता, माझ्या पसंतीचं सिडकोचं घर, आमचे लॉटरी विजेते, त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठीची भावना, हे माझं पहिलं पत्र त्या ठिकाणी होतं. आणि त्यानंतर मग साहेबांच्या टीमनी मला त्या ठिकाणी बोलवलं. त्यांनी माझ्याकडनं काही इनपुट्स घेतले की तुम्ही हा जो विषय मांडताय तो कशाच्या आधारे आहे, त्यात काय फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ते आम्हाला सांगा. मी जे काही मटेरियल माझ्याकडे होतं ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो विषय मी आपल्या बजेट अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मांडला. ते अधिवेशन हे बजेटचं होतं. अनेकांच्या भावना त्या अधिवेशनात जुडलेल्या असतात आणि जेव्हा हा प्रश्न मी पहिल्यांदा मांडला त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला या विषयामध्ये सकारात्मक पुढे जाऊ हे त्या ठिकाणी उत्तर मिळालं. माझ्या या अशा पल्लवीत झाल्या होत्या की हो, या विषयाला कुठेतरी आपण मार्गी लावण्याच्या स्टेजमध्ये आहोत. अधिवेशनात विषय लावला, सकारात्मक उत्तर दिलं. माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री होत्या नगर विकासात, त्यांनी ते उत्तर दिलं आणि मी ताईंना म्हटलं की ताई, आपण उत्तर तर दिलं पण आम्हाला या विषयाची तातडीची बैठक आपण द्या. आदरणीय माधुरीताई मिसाळ यांनी तातडीची बैठक आपल्याला त्या विषयात दिली आणि त्या बैठकीमध्ये मग सगळे विषय आम्ही विस्तृतपणे मांडले. आणि मग सिडकोनी कशा चुका केल्या, कशा पद्धतीने या विषयामध्ये चुकीचे निर्णय सिडको करते, हे विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. ती 1 बैठक झाली. त्यानंतर एमडींबरोबर दुसरी बैठक, जॉईंट एमडींबरोबर 3-4 बैठका, 10-12 बैठकांचा हा खेळ सगळा आमचा त्या ठिकाणी सुरू होता. पण या सगळ्या विषयाला कुठेतरी न्याय मिळताना दिसत नव्हता. आपली गाडी रुळावर होती, त्या दिशेने आपण चाललो होतो. सगळे आमचे बांधव, आमचे सगळे नोड्सचे हे तुम्ही नेमलेले सगळी मंडळी, तुमचे डेलिगेशन्स, ही सगळी मंडळी वारंवार भेटत होती, नवीन इनपुट्स आम्हाला ऍड करत होती. मी सुद्धा तो विषय घेऊन पुढे जात होतो. पण नक्की याचा एंड कुठे, हातात काय पडणार आणि कधी पडणार हे मात्र अस्पष्ट होतं. आणि मग या बैठका करत जेव्हा पुढे आलो या विषयामध्ये, मग नगर विकास मंत्री यांची भेट मी घेतली आणि त्यांना मी सांगितलं की साहेब, या विषयामध्ये बैठक लागली पाहिजे. मला सभागृहात पण आश्वासन मिळालंय की बैठक आपण तातडीने लावा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक अनाऊन्स केली. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक कॉल झाली. सगळ्या मीडियामध्ये ते आलं आणि आमचं इंटेलिजन्स या सगळ्या मंडळींचं एवढं स्ट्रॉंग आहे की एखादी बैठक मंत्रालयात लागली की मी आमदार असून मला कळायच्या आधी ह्या सगळ्या मंडळींना आधी कळायचं आणि तेच मला पाठवून द्यायचे की बघा बैठक लागली. म्हणजे इतकं इंटेलिजन्स खातं स्ट्रॉंग असल्यामुळे खरं तर आपल्याला त्यात चांगले इनपुट्स नेहमीच मिळत गेले. बैठक लागायची पण दुर्दैवानं ती बैठक रद्द व्हायची. 1 बैठक लागली, रद्द झाली. दुसरी बैठक लागली, रद्द झाली. तिसरी बैठक लागली, दुर्दैवानं रद्द झाली. चौथी बैठक लागली, रद्द झाली. हिवाळी अधिवेशन आलं, आता 1 महिन्याने अधिवेशन आहे. मी म्हटलं अधिवेशनापूर्वी या विषयात काहीतरी करावं लागेल. मी पुन्हा बैठक मागितली. सन्माननीय नगर विकास मंत्र्यांची मानसिकता होती पण दुर्दैवानं बैठक लागायची आणि त्यावेळेला असं काहीतरी वातावरण व्हायचं, असे काहीतरी विषय यायचे की त्यांना त्या बैठकीसाठी किंवा त्या दौऱ्यासाठी जायला लागायचं आणि आपली बैठक मात्र रद्द व्हायची. पुन्हा अधिवेशनाच्या आधी मी वेळ मागितली, बैठक लागली पण पुन्हा एकदा ती 5वी बैठक सुद्धा रद्द झाली. मग मात्र कुठंतरी भ्रमनिरास झाल्यासारखं मलाही वाटलं आणि अधिवेशन तोंडावर होतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर का या प्रश्नासाठी जीवाचं रान केलं होतं तर माझं ह्यात विचार करण्याची माझी पद्धत ही होती की काही झालं तरी चालेल, मला कुठल्याही स्तरावर उतरावं लागलं तरी चालेल, पण या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये या विषयाचा तुकडा पाडायचा या विषयानं मी कामाला सुरुवात केली. आणि अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं आपण बघितलं की मी पत्र दिलं की 5 बैठका ह्याच्या आधी रद्द झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे या विषयाची तातडीची बैठक आपण मला द्यावी. त्या पत्राला मला लगेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून मग
माझी भावना ही नगरविकास मंत्र्यांपर्यंत जशीच्या तशी पोहोचली पाहिजे, माझ्या नागरिकांच्या भावना या त्यांच्यापर्यंत जशा तशा पोहोचल्या पाहिजेत, यासाठी मग मला प्रतिकात्मक स्वरूपात एक आंदोलन करावं लागलं. आणि आपण बघितलं की त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढणारं ते बॅनर अंगावर घेऊन विधान भवनाच्या त्या दरवाजाच्या आत मी त्या ठिकाणी एंट्री केली. खरं तर त्या ठिकाणी मला अडवण्याचा प्रयत्न झाला की हे आपण करू नका, हे सांगण्याचा प्रयत्न झाला, पण मी हे सांगितलं की हे मी करतोय हे आमच्या सरकारला गालबोट लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात करतोय आणि मला हे करावंच लागेल, कारण मला माझ्या नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि मी त्यांचं काहीही न जुमानता त्या ठिकाणी विधान भवनाच्या त्या प्रिमायसेस मध्ये प्रवेश केला. मीडियाने त्या विषयाला कव्हर केलं. त्या ठिकाणी मला विचारलं की आपण आपल्या सरकारच्या विरोधात हे आंदोलन करताय का. मी त्यांना सांगितलं की हे आंदोलन म्हणजे प्रतिकात्मक स्वरूपाचं आंदोलन आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं तुम्ही जर वाचलं तर आपल्याला कळेल की हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाहीये, कारण सरकारची मानसिकता जनतेला न्याय देण्याची आहे. आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री दिवस रात्र, दिवसातल्या 18-19 तास, 24 तासापैकी 19 तास जनतेच्या कल्याणासाठी काम करतात. त्यांचा दृष्टिकोन जनकल्याणाचाच आहे. पण जर का सिडकोचे अधिकारी, सिडको ही कंपनी आहे, कंपनी ऍक्ट मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आहे, जरी सरकारी कंपनी असेल तरी सुद्धा ते ईस्ट इंडिया कंपनीला लाजवतील अशा पद्धतीने ते वाईट वागतायत आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठीच माझं हे आंदोलन आहे. आणि मग ते मीडियाने दाखवलं. तो विषय आदरणीय नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचला आणि ज्या 5 बैठका पोस्टपोन झाल्या होत्या, पुढच्या 3 तासामध्ये मला बैठकीला वेळ मिळाली. दुसऱ्या दिवशी बैठक अनाऊन्स झाली आणि सिडकोचे अधिकारी जे नागपूरला आले नव्हते, जे इथं CBD बेलापूरला होते, त्या सगळ्यांना सांगितलं उद्याच्या उद्या नागपूरला यायचं, कारण या विषयाची तातडीची बैठक लागलेली आहे. मग ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली. तिथं आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे आमच्या बैठकीच्या आधी अर्धा तास विशेष बैठक DCM साहेबांबरोबर केली आणि त्यांना ब्रीफ केलं की कशा पद्धतीने आम्ही जे करतोय ते बरोबर आहे, घरांच्या किमती कमी करणं आपल्याला परवडणार नाही. आणि मग असं चित्र झालं की आता आमची जी मूळ बैठक सुरू होईल ती मात्र 10 मिनिटात गुंडाळली जाईल आणि त्याच्यामध्ये निर्णय ऐकवला जाईल की घरांच्या किमती कमी करणं काही शक्य नाही. आणि मग मला त्यातल्या काही मंडळींनी इनपुट दिले की विक्रांत, आमची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आमचं बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. मला त्यात कुठेतरी एक वेगळा स्मेल आला, एक वास आला की जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांनी DCM साहेबांना किंवा नगरविकास मंत्र्यांना जर का हे गाईड केलं असलं, किंवा गाईड म्हणण्यापेक्षा मिसगाईड केलं असलं की जे आहे ते बरोबर आहे, किमती कमी करण्याची गरज नाही, तर मात्र आत्ताच्या बैठकीतून काही फलित निघणार नाही. आणि मग मात्र मी ठरवलं की या बैठकीला जर यशस्वी करायचं असेल तर मला आता हा विषय प्रभावीपणे मांडावाच लागेल. त्या बैठकीमध्ये सन्माननीय DCM साहेब तर होतेच, UD सेक्रेटरी त्या ठिकाणी होते, सगळी दिग्गज मंडळी, सिडको MDपासून सगळी मंडळी आणि 4-5 दिग्गज आमदार, 2-3 मंत्री अशा पद्धतीने त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आणि त्या बैठकीत मी जी काही एंट्री केली, त्या बैठकीमध्ये खरं तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या पुढे आपण माझ्या हातात ते बघितलं असेल, लाल हे जे काही गठोड आहे, याच्यामध्ये एक सिडकोचा निर्णय हा त्याच्यामध्ये जमा करून एवढं मोठं ते गठोड प्रत्येक अधिकाऱ्याच्या समोर मी पहिले ठेवलं. DCM साहेबांनी मला विचारलं, हे काय आणलंय बाबा? मी म्हटलं, साहेब ही आपली कृपा आहे. तर म्हटले, माझी कृपा कशी? म्हटलं, साहेब आपण 5-5 वेळा बैठका ज्या पोस्टपोन केल्या त्यातून मला जो काही वेळ मिळाला, ते मिळालेल्या वेळात मी केलेला हा अभ्यास आहे, हा आपल्याला दाखवायला आणलाय. मग साहेब हसले. आणि मग मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सांगितलं की साहेब, कशा पद्धतीनं सिडकोनी चुकीचं केलेलं आहे. आपण सिडकोकडे काहीच मागत नाहीये, आपण सिडकोचे उपकार मागत नाहीये, आम्हाला या सिडकोवाल्यांचे काहीच उपकार नको. फक्त त्यांनी जे सांगितलंय, त्यांनी जे कबूल केलंय तेवढंच जरी त्यांनी दिलं तरी आम्हाला वेगळं काही मिळण्याची गरज नाही. आम्हाला आमचे जे काही प्रश्न आहेत ते त्यात सुटून जातील. मग DCM साहेब म्हटले, म्हणजे कसं? म्हटलं, साहेब सिडकोचे बोर्ड रिझोल्युशन आहेत, बोर्ड मीटिंग मध्ये जे निर्णय घेतात त्यात यांनीच सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या किमती आम्ही 30 ते 40 लाखाच्या मध्ये मर्यादित ठेवू, त्या किमती वाढवणार नाही. जर का कुठल्या कारणामुळे त्या किमती आम्हाला वाढवाव्या लागल्या तर तो जो काही भार असेल तो सिडको सहन करेल, आम्ही काही तो भार जनतेवर देणार नाही. हे प्रधानमंत्री आवास योजनेला सिडकोने सांगितलेलं आहे, केंद्राला सांगितलेलं आहे. मग सिडको आता आपल्या शब्दांपासून कशी काय मागे हटू शकते? म्हटलं, दुसरा मुद्दा, साहेब ह्या ज्या जागा आहेत या सगळ्या जागा या रेल्वे फोरकोर्ट,
बस टर्मिनलच्या जागा, ट्रक टर्मिनलच्या जागा, अशा जागांवरही घरं बांधलेली आहेत. मग ही घरं जेव्हा बांधली जातात तेव्हा त्या जागा या रिझर्वेशन मध्ये टाकायच्या, म्हणून या जागांचे पैसे ऑलरेडी सिडको या मोठ्या मोठ्या बिल्डर्स कडनं घेते. त्या टेंडर प्लॉट मध्ये ह्याची किंमत ऑलरेडी लोड केलेली असते. मग परत एकदा या आमच्या गोरगरीब जनतेच्या घरांमध्ये ही किंमत का लावली पाहिजे? तर साहेब, हा विषय सुद्धा सिडकोच्या बोर्ड रेझोल्युशन मध्ये आहे की ह्या किमती लावता कामा नये. मग जर का साहेब अशा पद्धतीनं स्वतः सिडकोनी जे कबूल केलंय तेच देण्यापासून सिडको जर का आता आम्हाला गुमराह करत असेल तर आम्ही साहेब कसं ऐकायचं हे मला सांगा. नगरविकास मंत्र्यांनी सिडको एमडी कडे ज्या अशा नजरेने बघितलं की त्या सिडको एमडीना त्यांची नजर खाली घालावी लागली, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, अशा प्रकारची मानसिकता त्या अवस्था त्यांची त्या बैठकीत झाली. आणि मी सांगितलं की साहेब, एवढा नालायकपणा या मंडळींनी करून ठेवलाय की साहेब आमच्या गोरगरीब जनतेसाठीची घरं आहेत, प्रायव्हेट बिल्डरपेक्षा जर का ती महाग देत असतील तर या साहेब लोकांना ही घरं घेऊन फायदा काय? मग जर का प्रायव्हेट बिल्डर फसवतो तो कुठेतरी आम्हाला आमची फसवणूक करेल म्हणून आमचे नागरिक सिडकोकडे आले, कारण सिडको गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे आणि सिडको काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हटलंय की सिडको इज नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. त्यांनी ना नफा ना तोटा या विषयात काम करायचंय. मग सिडको नफा ह्या विषयात का कमवते? आणि मग जर का त्या बिल्डरपेक्षा आपण वाईट वागत असू तर लोकांचा साहेब सरकारवरचा विश्वास उडेल आणि मग आपल्याला साहेब ह्यांना धडा शिकवावा लागेल आणि ह्यांना त्या ठिकाणी सिडकोला सांगावं लागेल साहेब आपल्याला की हा न्याय आम्हाला पाहिजे. आणि ह्यांनी तो चावटपणा करून ठेवलाय की जर का आमच्या एखाद्या नोडमध्ये घराची किंमत ठेवली आहे 45,10,000 रुपये, म्हणजे 45 लाखाच्या वर फक्त 10,000 रुपये वाढवले एका ठिकाणी एका नोडला, ते 10,000 वाढवले म्हणून आमच्या त्या सगळ्या नागरिकांना 5% GST एक्स्ट्रा भरावा लागतो. ती किंमत फक्त 10,000 कमी केली असती, 11,000 कमी केली असती, 45 लाखाच्या खाली 1 रुपया आणला असता तर आमचे 5% असेच वाचले असते, आमचे GST वाचले असते. साहेब, इतकी बदमाशी या लोकांनी करून ठेवले. या विषयावर मग नगर विकास मंत्र्यांचा पारा चढला आणि मग त्यांनी ताशेरे ओढले की तुम्ही हे जे काही केलेलं आहे हे मुजोरीचं लक्षण आहे, हे चालणार नाही, तुम्ही हे मुद्दाम केलंय असं मला या ठिकाणी सांगायचं. अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि मग कशा पद्धतीनं थोड्या थोड्या अमाऊंटसाठी आमचे GSTचे स्लॅब पुढे गेलेत. काही ठिकाणी 46-47 लाखाला घरं आहेत, 48 लाखाला घरं आहेत. आमच्या किमती थोड्याशा कमी झाल्या तर आम्हाला डबल फायदा कसा होईल? हे सगळे विषय जेव्हा आपण पटवून सांगितले आणि जर का याच्यामध्ये आम्हाला EWSचं घर, LIGचं घर, दोन्ही या घरांचा आकार तसाच सेम, मग LIG ला वेगळे पैसे, EWS ला वेगळे पैसे, असं सिडकोने का केलंय हा प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारला. आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पजेशनची डेट 2025 ला देणार होते, आता ती पजेशन डेट वाढवली 2030 पर्यंत. मग तुम्ही जर का ती डेट वाढवली तर आम्हाला आता हा जो काही त्रास कर्जाचा होतोय, राहत्या घराचं भाडं पण भरा आणि सिडकोला हप्ते पण भरा, आमच्या नागरिकांवर हा डबल भुर्दंड जो येतोय याचं तुम्ही कसं करणार? साहेब, हे सगळे विषय आहेत म्हणून आपल्याला सिडकोच्या घरांच्या किमती या साहेब कमी कराव्याच लागतील हे त्या ठिकाणी ठासून सांगण्याचं आपण काम केलं. आणि त्या ठिकाणी उपकार म्हणून नको, आमचा हक्क म्हणून साहेब आम्हाला हे पाहिजे. जेव्हा हे आपण सांगितलं 10 मिनिटात बैठक गुंडाळली जाईल असे इनपुट्स माझ्याकडे होते. अनेक आतल्याच लोकांनी मला सांगितलेलं की विक्रांत, बैठक फार वेळ चालणार नाही, कारण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सगळं साहेबांना उलट सुलट सांगून झालेलं आहे. 10 मिनिटात बैठक उरकेल की काय असा प्रश्न माझ्याही मनात होता. पण जी 10 मिनिटात उरकण्याच्या मानसिकतेतून सिडकोने बैठक सुरू केली, ती बैठक 1.5 तास चालली आणि 1.5 तासाने त्या ठिकाणी नगरविकास मंत्र्यांनी सांगितलं की या विषयावरती सिडको एमडी, जॉईंट एमडी, UD सेक्रेटरी तात्काळ अभ्यास करायचा आणि 2 दिवसात मला रिपोर्ट द्यायचा, मला याच अधिवेशनात या विषयात निर्णय करायचा आहे. आणि मग मात्र यांचे धाबे दणाणले आणि मग खऱ्या अर्थाने कामाला लागले. आणि मग आपण बघितलं की तो सोनियाचा दिवस, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचा दिवस, आपल्या जीवनामध्ये परिणाम करणारा दिवस उजाडला आणि अधिवेशनाचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली आणि त्यात कुठले निर्णय जाहीर करायचे, जे काही 10 निर्णय होते त्यातला एक निर्णय आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या परिणाम करणारा निर्णय होता. आणि त्या ठिकाणी नगर विकास मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं, अंतिम आठवड्याचं उत्तर असं त्यात सांगितलं की सिडकोच्या घरांच्या किमती आम्ही 10% कमी करतोय, ही घोषणा त्या ठिकाणी केली गेली. आणि त्यांनी त्या ठिकाणी खरं तर भाग्य आहे, निर्णय जाहीर केला असं तरी आपल्याला आनंद होता, पण त्यांनी कोट केलं.
त्यांनी हे सांगितलं. त्यांनी मी मागे बसलेलो होतो त्यांना दिसलो नव्हतो, कारण बघता समोर बघतो तेव्हा मागे कोण बसले लक्ष जात नाही. पण त्यांनी त्या ठिकाणी मागे बघून सांगितलं, अरे विक्रांत तू कुठे आहे? हा विक्रांत पाटील माझ्याकडे आला होता आणि एवढं सगळं मटेरियल घेऊन आला होता. मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुमचं ऐकणार नाही, आमचा आमदार अभ्यास करून आलाय आणि त्यांनी जे काही केलंय हे तुम्हाला ऐकावं लागेल. आणि मग त्यांनी ज्या किमती जाहीर केल्या, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हूर अभिमानानं भरून आला. मला वाटतं की हे सरकार असतं, हे आपलं सरकार असतं आणि आपलं सरकार हे आपलं सरकार असतं. ते आपल्या सगळ्यांना ताकद देणारं सरकार असतं. फक्त योग्य पद्धतीने विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागतो, कारण शेवटी जनतेच्या कल्याणासाठी आपण सगळेच जण काम करतोय. मुख्यमंत्र्यांपासून सगळं मंत्रिमंडळ दिवस रात्र आपल्या कल्याणासाठी काम करतंय. पण हे झारीतले शुक्राचार्य जे काही अधिकारी असतात हे मात्र यात कुठंतरी मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. आपण वेगळं काय केलं नाही, आपण एवढंच केलं की जे योग्य होतं, ज्या योग्य भावना होत्या, जी वस्तुस्थिती होती ती योग्य माणसांपर्यंत, व्यक्तींपर्यंत पोहोचवली आणि आपल्या पदरात तो निर्णय पाडून घेतला. किमती कमी करण्याचा लढा यशस्वी झालेला आहे, तर त्या संदर्भात आज आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, तर काय सांगाल? खरं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते. कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठंतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते. हे मात्र खरं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला, त्यातल्या हजारो नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून ज्या काही शुभेच्छा दिल्या, जे काही मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या मनातल्या हृदयातल्या ज्या काही भावना व्यक्त केल्या, खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याचं मन अभिमानानं त्या ठिकाणी भारावून गेलं. आणि जर का माझ्यासारख्या एका युवाबद्दल, एखाद्या आमदाराबद्दल जर का आमच्या सहकाऱ्यांमध्ये, या नागरिकांमध्ये त्यांच्या हृदयात जर का इतकी चांगली भावना असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्यापेक्षा जास्तीचं काहीच नको, खरं तर एवढंच खूप आहे, अशी भावना आज तरी माझ्या मनात आहे. आणि त्यामुळे मी या सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. आज हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की कशा पद्धतीनं सिडकोचं घर घेताना आमच्या मनात भावना होती, त्या घरांची किंमत ऐकल्यानंतर आमची अवस्था काय झाली, मग आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न कसा केला, सिडकोकडनं आमच्या मनामध्ये आमच्या वाट्याला कसा अपमान आणि कसं वाईट वागणूक आमच्या पदरात पडली. त्यानंतर जेव्हा मग आपण तो विषय माझ्याकडे आला, मी त्यात लक्ष घातल्यानंतर कसे टप्पे पुढे आले आणि त्यानंतर जेव्हा 1-1.5 वर्षाच्या म्हणजे 7-8 महिने सातत्याने लढा दिल्यानंतर जेव्हा या विषयाला यश मिळालं, त्यानंतर प्रत्येकाच्या मनात काय भावना तयार झाली, हा जो प्रवास या ठिकाणी या मंचावरनं अनेकांच्या तोंडून ऐकला, तेव्हा खरं तर खूप आनंद मला झाला. आणि यातून नक्कीच पुढचे अनेक विषय सोडवण्यासाठीची एक ऊर्जा, नवीन उर्मी त्यातून प्राप्त झालेली आहे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो. अक्षय तृतीयेसारखा आज 3.5 मुहूर्तातला एक सण असताना सुद्धा त्या ठिकाणी परिवारातले सगळे कार्यक्रम पूर्ण करून या ठिकाणी गेले 5 तासापासून ही सगळी मंडळी इथं न काही एकही मिनिट बाहेर न जाता 5-5 तास जेव्हा थांबून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं हेच या कार्यक्रमाचं यश आहे. त्यांच्या भावना किती आज शुद्ध आहेत, पवित्र आहेत, या सगळ्या विषयाचा आज मला अनुभूती या ठिकाणी आली. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छाही दिल्या. माझ्या मनोगतामध्येही मी त्यांना हे सांगितलं की शेवटी आपण सगळेजण हे परिवार आहोत. आपण त्या ठिकाणी नागरिक म्हणून जर का मी तुमच्याकडे फक्त बघून काम केलं असतं तर ह्यात यश किती आलं असतं मला माहीत नाही. पण या नागरिकांना परिवार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, हे सगळेजण आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत, ही भावना जेव्हा तो प्रश्न हाती घेताना आमच्या हृदयात असते तेव्हा त्या प्रश्नाला न्याय मिळण्याच्या आशा जास्त वाढतात. त्यामुळे जेव्हा हे यश मिळालं, सिडकोच्या तोंडात गेलेला एखादा विषय काढणं म्हणजे अजगराच्या तोंडातून एखादा विषय काढण्यासारखं असतं. पण हा विषय जेव्हा घरांच्या किमती 10% थेट कमी झाल्या, इनडायरेक्ट इफेक्ट बघितला तर तो 17-18-19% ह्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम ह्यातून होणार आहे. म्हणजे जर का आकड्यात सांगायचं झालं तर जर का 4 ते 10 लाखाच्या मध्ये या सगळ्या घरांच्या किमती कमी झालेल्या आहेत. कोणाला 4-5 लाखाचा फायदा आहे, कोणाला 8-9 लाखाचा फायदा आहे. ॲव्हरेज काढला तर 6-7 लाखाचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि 67,000 घरांना जेव्हा हा फायदा होतो,
हा आकडा जर काढला तर 400-500 कोटीच्या घरात थेट फायदा जाणार आहे. आणि किती लोकांवर परिणाम, तर एका घरामध्ये जर का 3-4 लोक पकडली तर 67,000 घरांमध्ये 3.5-3.5 लाख लोकांच्या जीवनावर, नागरिकांच्या जीवनावर थेट निर्णय करणारा हा परिणाम करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे खरं तर एवढ्या लोकांच्या सदिच्छा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतात तेव्हा पुढचं जीवन अधिक सुखकर होतं. शेवटी आमदारकी पक्षाने मला जेव्हा दिली तेव्हा अनेक दिग्गज मैदानात असताना विक्रांत पाटील सारखा सामान्य कार्यकर्ता आमदार कसा काय होऊ शकतो, याचं उत्तर देताना मी नेहमी सांगतो की अशा सगळ्यांच्या अधिकच्या सदिच्छा इतरांपेक्षा माझ्या पारड्यात जास्त होत्या म्हणून मी आमदार झालो, नाही तर रती महारथी तर होतेच ना. त्यामुळे या सदिच्छा कमवणं, या सदिच्छा जोडणं, अशी लोक जोडणं हेच मिशन घेऊन आम्ही काम करतोय. आणि आज नाही करत, मी गेल्या 22 वर्षापासून करतोय. सन्माननीय बाळासाहेब पाटील जी 45 वर्षापासून करतायत. त्यामुळे हा प्रवास आणि हा प्रवाह असाच अखंडितपणे त्या ठिकाणी आम्ही अविरतपणे हा समाजसेवेचा वसा घेऊन काम करत राहू, एवढंच या निमित्तानं सांगतो. दादा, सिडको विरोधातलं जे पाऊल उचललं ते मोठं जिकिरीचं काम आहे, यशस्वी व्हाल असं वाटलं होतं का? मी सांगितलं की सिडकोला आधुनिक सगळ्या विषयामध्ये अजगराची उपमा दिली तर ती चुकीची ठरणार नाही. वाईट वाटतं खरं हे बोलताना, पण दुर्दैवानं सरकारची जी काही सकारात्मक भूमिका असते ना त्याला नेहमी गालबोट लावण्याची सिडकोचे हे अधिकारी प्रयत्न करतात. सिडको वाईट नाहीये, सिडको ही काही एक एंटिटी नाहीये, सिडको एक व्यवस्था आहे. त्यातले अधिकारी बदमाशी करतात आणि मग ते मुख्यमंत्र्याचं दृष्टिकोन, उपमुख्यमंत्री महोदयांचं विजन याला गालबोट लावण्याचं काम. म्हणजे जर का आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पाहिजे की गोरगरीब जनतेला घरं द्यावी, त्यासाठी प्रोजेक्ट तयार केले. त्या ठिकाणी अटल सेतूनी मुंबईपासूनचं हे अंतर कमी केलं जेणेकरून मुंबईमध्येच राहिल्यासारखं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटावं. 20 मिनिटात मुंबईला पोहोचेल अशा अंतरावर ही सगळी घरं तयार केली. मग जर का असं सगळं केल्यानंतर या घरांच्या किमती जर का आपण फुगवल्या, अवास्तव केल्या आणि अवाजवी केल्या गरज नसताना, जे कमी किमतीत तुम्ही देऊ शकता, तुमचेच निर्णय, तुमचेच बोर्ड रेझोल्युशन आहे, पण ते ऐकायचे नाही आणि काहीतरी गुमराह करायचा आणि या किमती फुगवायच्या. मग तुम्ही धोरण काय प्रायव्हेट बिल्डरसाठी राबवता का? तुमच्या घरांच्या किमती फुगवून फायदा काय प्रायव्हेट बिल्डरला व्हावा असं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे का? असे प्रश्न तयार व्हायला, शंका उपस्थित व्हायला जागा आहे. हे प्रश्न मी उपस्थित केले आणि मग जेव्हा सिडकोचेच निर्णय सिडकोच्या समोर दाखवले, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, तेव्हा मात्र सरकारचे डोळे उघडले आणि सिडकोचे अधिकारी कसं गुमराह करतायत हे त्यांना जाणवलं आणि मग मात्र त्यांचे वाबाडे काढण्याचं काम सरकार म्हणून त्यांनी केलं आणि त्यामुळे हे यश पदरात पडू शकलं. याची समरी काय आहे तर सरकारला जनतेचं कल्याण करायचं, त्यांचे अश्रू पुसायचेत, पण जर काही झारीतले शुक्राचार्य असे मिठाचे खडे टाकणार असतील तर असा विक्रांत पाटील कायम रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील, एवढंच आहे मी सर. सिडकोचे अनेक प्रश्न आहे, म्हणजे 12.5%, 22%, आता नैनाच्या माध्यमातून 40% असे अनेक मॉडेल सिडकोने आणले. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्यात बऱ्याच प्रकारची बदमाशी केलेली आहे. गरजेपोटी घरांचाही विषय मी त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्यात न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी आता सिडकोनी घरावर जागांवरती शिक्के मारलेत आणि त्या ठिकाणी जागा घेत पण नाही आणि जागा मोकळी करत नाही, आम्हालाही डेव्हलप करू देत नाही. हा जो काही प्रश्न आहे अनेक गावांचा तो मी मांडला. 450 हेक्टर म्हणजे 1100 एकरपेक्षा जास्त जमीन डिनोटिफाईड करण्याचं काम आपण केलं. त्यामुळे अनेक विषय आपण करतोय आणि शेवटी हे सरकार पुन्हा ऐऱ्या-गैऱ्याचं सरकार नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री हे विकास पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे जनतेचं कल्याण हे अंतिम आहे, या लाईनवर काम करणारे आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे असे विषय जेव्हा येतात तेव्हा मुख्यमंत्री महोदय त्यासाठी सकारात्मक असतात. त्यामुळे सिडकोला जी भाषा समजते, त्या अधिकाऱ्यांना जी भाषा समजते ती आम्ही बोलू. आम्ही तर प्रेमानेच नेहमी बोलतो, प्रेमाने बोलून नसेल समजत, ती जी भाषा जनकल्याणासाठी बोलावी लागेल ती बोलण्याची आमची नेहमीच तयारी. पारदर्शक आणि अपारदर्शक असं आपण मोजमाप त्याला लावू शकत नाही. खरं तर सरकारचं विजन ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी वागणं गरजेचं असतं. यापूर्वी जी काही सरकार होती त्या सरकारांचा दृष्टिकोन भ्रष्ट होता, त्यामुळे अधिकाऱ्यांनी भ्रष्ट वागणं मी समजू शकतो. आता जेव्हा देवाभाऊंचं सरकार आलं, बऱ्याच अंशी महाराष्ट्रातल्या अनेक खात्यांमध्ये हा बदल झालेला आहे आणि त्यांना माहिती आहे की देवाभाऊ नो कॉम्प्रोमाइजच्या भूमिकेत काम करतात, जनकल्याणात नो कॉम्प्रोमाइज. त्यामुळे हे बऱ्यापैकी सुधारलेलं आहे. पण जेव्हा सिडको सारखे अधिकारी एखाद्या प्रोजेक्टवरती अशा पद्धतीनं निगेटिव्ह पद्धतीनं पुढे जातात आणि त्यात त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असतो, तेव्हा त्यावेळेला केस टू केस बेसवर जेव्हा चुकलंय तेव्हा त्या ठिकाणी आसूड ओढणं हे गरजेचं असतं. एकदाच सांगितलं आणि अधिकाऱ्यांचं शुद्धीकरण केलं आणि अधिकारी चांगले वागायला लागले, हे घडायचं असतं तर पूर्वीच घडलं असतं. ती मानसिकता आहे, त्या मानसिकतेला बदलणं हे काही तुम्हाला शक्य नसतं. ती जेव्हा तो विषय समोर येईल त्यावेळेलाच ते ठोकून काढावं लागतं. अनेक वेळेला विनंतीने विषय सुटतात. सिडकोचे असेही काही विषय आहेत ना की जे विनंतीने सुटले,
पण असे काही विषय आहेत की जे जटिल झाले होते, क्रिटिकल झाले होते, त्यासाठी वेगवेगळे मार्ग आम्हाला अवलंबावे लागले. ते आम्ही केलं. पण याचा अर्थ एवढाच आहे की जनतेचं कल्याण करण्यासाठी जे काही करावं लागेल, सिडको असेल, आमच्याकडे आता MMRD अथॉरिटी आहे, MSRDC आहे, MJP आहे, पनवेल महापालिका आहे, जे कुठल्या अथॉरिटी असतील हे सगळे आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आहे. हे कधी कधी अधिकारी विसरतात. आमच्यासारखे कोणीतरी ते लक्षात आणून द्यावं लागतं. ते आम्ही वेळोवेळी लक्षात आणून देऊ आणि जनतेचे अश्रू पुसण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू. सर, नैनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कशा प्रकारचा लढा पुढे देणार? मुळात नैनाचा प्रकल्प हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि जेव्हा एअरपोर्ट सुरू झालं पण त्याच्या बाजूला असलेला नैनाचा प्रोजेक्ट हा अजून पुढे सरकत नाही, हा विषय मी प्रामुख्याने आणि सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की 12,500 एकरवरती हा प्रोजेक्ट आपण करताय. जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते 150-200 एकरवरती आहेत की ज्या, आणि ते पण प्रश्न का तयार झाले ते सिडकोनी 2013 नैना आल्यापासून आतापर्यंत एक वीटही लावण्याचं काम केलं नाही. मग तुमच्या नकारात्मक पद्धतीमुळे, कार्यशैलीमुळे हे सगळे प्रश्न उभे राहिलेत. मग आता त्या ठिकाणी जर बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्या जशाही उभ्या राहिल्या, तर त्या वादात न पडता त्यांना धोरण तयार करून UDCPR मध्ये जे काही तरतुदी आहे त्याचा उपयोग करून जर का आपण त्यांना रिलॅक्सेशन केलं आणि त्यांना कंजेस्टेड झोन जाहीर केलं आणि त्या तरतुदी त्यांना लागू केल्या तर त्यांचंही कल्याण होईल, त्यांची घरं वाचतील, लोक राहायला आले त्यांचंही कल्याण होऊन जाईल. आणि जे काही उर्वरित तुम्ही 12,500 एकर जागा तुमच्याकडे, त्यातली 12,000 एकर जागा शिल्लक राहते, इथे जर तुम्ही काम चालू केलं तर तो प्रोजेक्ट गतीने पुढे जाईल. पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना ते करायचं नव्हतं. त्यांना आडकाठी करून उगाच नाही ते अवघड गणित पहिले सोडवायचं होतं. त्यामुळे मी जेव्हा हे विषय मांडले तेव्हा तुम्ही बघाल की यात सकारात्मक बदल झाला. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं, ते घ्यायला सुरुवात झाली आणि एक एक गाव व्यवस्थित करत करत ते पुढे जाणं सुरू झालं. नांदगावपासून सुरुवात झाली, उसरलीचं यशस्वी झालं, देवत यशस्वी झालं, आता विचुंब्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते लोक ग्रामस्थांची चर्चा करतात. ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या प्रश्नांना समाधान करून त्या ठिकाणी आता नैना पुढे चालले. हे घडत नव्हतं ना, हे घडायला लागलं. हे त्या ठिकाणी ठोकून आपण विषय मांडला म्हणून हे घडायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळे प्रश्न सुटत आहेत आणि आता फक्त अडचण ही आहे, गतीची अडचण आहे, स्पीड. हा स्पीड वाढला तर प्रोजेक्ट पुढे जाईल. त्यामुळे आता पुढच्या बैठका आम्ही नैना बरोबर घेतोय, त्यात स्पीड वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. दिवसातल्या 24 तासापैकी 18-19 तास जे काही आपण काम करू शकतो, जी काही आपली क्षमता आहे ती पूर्णच्या पूर्ण जनकल्याणासाठी वापरणं, यासाठी काम करणारा मी कार्यकारी. त्यामुळे जे प्रश्न येतील त्या प्रश्नांना न्याय मिळवून देणं, मग ते आमचे प्रकल्पग्रस्तांचे असतील, ते आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचे असतील, युवा शक्तीला मजबूत करून त्या ठिकाणी समोर नेण्याचे विषय असतील, तिसरी मुंबई या ठिकाणी येते त्या माध्यमातून आमच्या युवांसाठी काय संधी उपलब्ध होऊ शकतील त्याचा विषय असेल, इथे देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून एज्युसिटी, मेडिसिटी, अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज येतात, त्या माध्यमातून काय ऑपॉर्च्युनिटी तयार होऊ शकतील हा विषय असेल. त्यामुळे या भागामध्ये आमच्या युवा, महिला, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, प्रकल्पग्रस्त या सगळ्यांच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी पूर्ण वेळ, पार्ट टाइम नाही, पूर्ण वेळ कटिबद्ध असणारा मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जे जे विषय माझ्यापर्यंत येतील ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. अनेक विषय सुटतील, काही विषयांना अडचणी येऊ शकतील, पण प्रयत्न मात्र प्रामाणिक राहील, 100% क्लिअर राहील. आत एक बाहेर एक असे धंदे कधीही होणार नाहीत, एवढंच मी छातीठोकपणे सांगू शकतो.